नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंध या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास अभ्यासत असताना 1880 ते 1920 या कालावधी दरम्यानचा नाट्यवाङ्मय आढावा आपण घेत होतो। अगदी सुरुवातीला विष्णुदास भावे त्यांच्या समकालीन जी काही नाट्य कलाकृती होती त्या नाट्यवाङ्मयाचे विशेष आपण अभ्यासले। म्हणजेच 1820 ते 1920 या कालखंडातील नाट्यवाङ्मय अभ्यासत असताना किर्लोस्कर पूर्व नाटकाचाही आढावा घेतला। त्याचबरोबर मराठी नाट्यसृष्टीमध्ये ज्यांना मानाचं स्थान आहे आणि ज्यांनी संगीत सौभद्र सारखी अजरामर कलाकृती लिहिली त्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाट्यवाङ्मयाचाही आढावा आपण यापूर्वीच्या तासिकेला घेतला। अण्णासाहेब किर्लोस्करांचे प्रत्यक्ष शाळेतले शिष्य आणि नाट्य क्षेत्रातलेही शिष्य म्हणजेच गोविंद बल्लाळ देवल यांचं सुद्धा नाट्य कर्तृत्व अपूर्व अशा स्वरूपाचं आहे। त्यांनी मराठी नाट्यसृष्टीमध्ये जी 7 नाटकं लिहिली ते म्हणजे दुर्गा, झुंजारराव, विक्रमोर्वशीय, फाल्गुनराव, शाप संभ्रम, संगीत शारदा या सारख्या ज्या काही नाट्य कलाकृती मराठी नाट्यसृष्टीमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। त्यातल्या त्यात संगीत शारदा हे महाराष्ट्र शारदेचं एक विलोभनीय भूषण म्हणून ओळखलं जातं। या नाटकामुळे गोविंद बल्लाळ देवल यांना सामाजिक नाटकाचे जनक म्हणून ओळखलं जातं। पहिली 6 नाटकं दुर्गा असेल, फाल्गुनराव असतील, झुंजारराव असतील, शाप संभ्रम असेल, विक्रमोर्वशीय असेल, ह्या ज्या काही नाट्य कलाकृती आहेत त्या रूपांतरित अशा स्वरूपाच्या आहेत। दुर्गा यामध्ये दुर्गा या नायिकेची अतिशय करुण कहाणी त्या नाटकामध्ये त्यांनी चित्रित केलेली आहे, जे 1886 मध्ये हे नाटक अवतरलं, रूपांतरित नाटक। पण त्यानंतर त्यांचं झुंजारराव हे जे नाटक आलं हे ऑथेल्लोचं रूपांतर आहे। शेक्सपियरच्या ऑथेल्लो या नाटकाचं रूपांतर आहे। झुंजारराव या नाटकामध्ये प्रत्यक्ष नट म्हणून भूमिका केल्यामुळे त्यातील भाषांतराचे दोष काय आहेत याची जाणीव देवलांना होती, म्हणून त्यांनी ते दोष कमी करून आपलं झुंजारराव हे रूपांतरित नाटक जे ऑथेल्लोचं रूपांतर आहे असं उत्कृष्ट नाटक सिद्ध केलं। याशिवाय शाप संभ्रम, विक्रमोर्वशीय ही सुद्धा नाटके त्यांची रंगभूमीवर गाजली। त्यातल्या त्यात
त्यांचं फाल्गुनराव हे जे नाटक आहे, फाल्गुनराव नाटक हे मोलियरच्या फ्रेंच नाटकाचं, आणि त्या फ्रेंच नाटकाचं म्हणजे मोलियरने गानारेल नावाचं फ्रेंच भाषेत नाटक लिहिलं, त्याचं भाषांतर मर्फीने इंग्रजीमध्ये ऑल इन दी रॉंग या स्वरूपात केलं. या ऑल इन दी रॉंग भाषांतराचं रूपांतर मराठीमध्ये गोविंद बल्लाळ देवलांनी केलेलं आहे. या नाटकाचं रचना सौष्ठव पाहताना प्राध्यापक नासी फडके यांनी आणि त्याचं यश पाहता असं म्हटलेलं आहे की या रचनाबंधाचं श्रेय नेमकं कुणाला द्यायचं? मोलियरला, त्याचं इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या मर्फीला, की मराठीमध्ये मराठी वेश चढवून जणू काही मराठी नऊवारी घालून इथे पुढे आलेलं जे आहे ते फाल्गुनरावला? फाल्गुनरावला पुढे संगीताची जोड देऊन संशय कल्लोळ, संगीत संशय कल्लोळ अशा स्वरूपाने हे नाटक साकार झालं. यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून खूप सुंदर आणि सुरस अशी कथावस्तू, नाट्यवस्तू या नाटकातून त्यांनी साकारलेली आहे. पण मित्रांनो, एकंदरीत गोविंद बल्लाळ देवल यांच्या नाट्यसृष्टीचा विचार करत असताना त्यांचं सर्वात जास्त गाजलेलं नाटक कोणतं असेल तर ते संगीत शारदा हे होय. संगीत शारदा हे नाटक सिद्ध होण्यास त्यावेळेसची त्यांची व्यक्तिगत अनुभूती, सामाजिक परिस्थिती आणि त्यावेळेसची वाङ्मयीन परिस्थिती, ह्या तीन गोष्टीचा फायदा त्यांना झाला. व्यक्तिगत अनुभूती अशी, एकदा गोविंद बल्लाळ देवल आपल्या हरिपूर या गावी संगमनाथाच्या मंदिरावर, त्या मंदिराच्या कट्ट्यावर मित्रासोबत गप्पा मारत बसले होते आणि त्यावेळी एक बातमी आली. एका वयोवृद्ध संस्थानिकाने अल्पवयीन मुलीशी विवाह केलेला आहे. मित्रांमध्ये चर्चा सुरू असताना प्रतिभेचे धनी असलेल्या गोविंद बल्लाळ देवलांच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार यायला लागले आणि त्यांचा हा विचार त्या नायिकेच्या, अल्पवयीन मुलीच्या मनाशी समरस झाला. आणि मग ही मुलगी, अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलाला जाऊन काय म्हणत असेल असा प्रश्न त्यावेळी देवलांच्या मनात पडला आणि त्यांना एक पद सुचलं. चिरुनी टाक मानही अशा प्रकारचं ते पद होतं. आणि या पदाच्या अनुषंगाने जवळपास 40 पदे गोविंद बल्लाळ देवलांनी लिहिली आणि ह्या सर्व पदाच्या अनुरोधाने गद्यपर असं संविधान संगीत शारदाचं त्यांनी साकार केलं. मित्रांनो, ही झाली व्यक्तिगत अनुभूती. पण व्यक्तिगत अनुभूती शिवाय सामाजिक परिस्थिती ही त्यावेळेसची या नाट्य कृतीच्या साकारण्यास कारणीभूत ठरलेली आहे. संगीत शारदा हे जे 1899 मध्ये मराठी नाट्यसृष्टीमध्ये अवतरलं, त्याच्या पूर्वीचा 50 वर्षाचा काळ
लोकहितवादी यांनी जे काही शतपत्रे लिहिली त्या शतपत्रातूनही बालविवाह, जरट विवाह याचे दुष्परिणाम सांगितलेले होते. त्याचबरोबर आणखी काही समाजसुधारक आहेत, भांडारकर असतील, रानडे असतील, आगरकर असतील, यासारख्या समाजसुधारकांनी बालविवाहाचे आणि बाला जरट विवाहाचे दुष्परिणाम सांगितलेले होते. हा 50 वर्षाचा काळ किंवा संगीत शारदा रंगभूमीवर येण्यापूर्वी, नाट्यसृष्टीमध्ये अवतरण्यापूर्वी 8 वर्ष अगोदर म्हणजे 1891 मध्ये इथे संमती वयाचे बिल पास झालेले होते. त्यामुळे समाजामध्ये बाल जरट विवाहाविषयी जागृती होत होती. त्याला विरोध करणारी पार्श्वभूमी तयार होत होती. या सामाजिक परिस्थितीचाही परिणाम संगीत शारदा आकारण्यास झालेला आहे. त्याचप्रमाणे या काळात बाल जरट द्वाहा म्हणजे ह्या विवाहाचे द्वाह मांडणारी, त्याचे दोष दिग्दर्शन करणारी काही नाटके वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत होती. भागवत जोशी यांची नाटके असतील किंवा अन्य नाटककारांनी लिहिलेली नाटके असतील, त्यातून बाल जरट विवाहाचे दोष दाखवलेले होते. अर्थातच व्यक्तिगत अनुभूती, सामाजिक परिस्थिती आणि सभोवतालची वाङ्मयीन परिस्थिती या तिन्हीच्या मिश्रणातून संगीत शारदा हे नाटक अवतरलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, मी मगाशीच उल्लेख केला होता, महाराष्ट्र शारदेचं एक विलोभनीय भूषण म्हणजे संगीत शारदा हे नाटक होय, ज्या नाटकामुळे सामाजिक नाटकाचे जनक म्हणून गोविंद बल्लाळ देवल यांना ओळखलं जातं. हे नाटक रंगभूमीवर गाजलं. नाट्य वाङ्मयाच्या इतिहासातही या नाटकाला मानाचं स्थान आहे. त्याचं कारण आपल्या नाट्यगुरूप्रमाणे त्यांनी नाटकामध्ये आणलेले सर्व विशेष होय. नाटकाचं संविधान आखीव रेखीव आहे आणि हे आखीव रेखीव नाटकाचं संविधान साकारत असताना भावस्पर्शी असं संविधान साकारलेलं आहे. या नाटकाचं संविधान थोडक्यात असं म्हणजे ज्याचा एक पाय घरात आणि एक पाय स्मशानात आहे असा भुजंगनाथ द्रव्यलोभी कांचन भटाच्या अल्पवयीन मुलीसोबत म्हणजे शारदेसोबत विवाह करू इच्छितो. परंतु हा विवाह होऊ नये यासाठी शारदा, शारदेची आई, समाजसेवक कोदंड हे प्रयत्न करतात. पुढे या नाटकामध्ये शारदेचा विवाह भुजंगनाथाशी झालेला आहे असा प्रवाद लोक उठवतात. त्यातून शारदा आत्महत्या करायला निघते. त्या आत्महत्येपासून समाजसेवक कोदंड तिला परावृत्त करतो आणि शंकराचार्यांच्या आज्ञेवरून तिच्याशी विवाहबद्ध होतो. असं हे संगीत शारदा या नाटकाचं संविधानक आहे. मित्रांनो, हे संविधानक सामाजिक प्रश्न मांडणारं असल्यामुळे आणि
आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये उपयुक्त असल्यामुळे या नाटकाकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोनही एक कृतघात्मक स्वरूपाचा होता, वेगळ्या स्वरूपाचा होता. केवळ प्रश्न म्हणून नाही तर नाट्यवस्तू म्हणूनही ती श्रेष्ठ दर्जाची नाट्य कलाकृती आहे असं आपल्याला म्हणता येतो. नाट्य कलाकृती म्हणून विचार करत असताना या संविधानकाबरोबरच यातली जी पात्र आहे ही पात्रसृष्टी आपल्या नाट्यगृहप्रमाणे जिवंत पातळीवर रेखाटण्याचं काम गोविंद बल्लाळ देवलांनी केलेलं आहे. आता मी उल्लेख केला होता ज्याचा एक पाय घरात आहे, एक पाय स्मशानात आहे असा भुजंगनाथ, ज्याने स्वतःच्या तोंडात कृत्रिम दात बसवलेत, कृत्रिम दाताचं बोळकं, पण विवाह कुणाशी करू इच्छितोय? अगदी ज्यांच्या कंदकुळ्या असलेले दात आहेत आणि ज्याची एक पुष्प मांडप पचवण्याची क्षमता नाही, पण एक अल्पवयीन कन्यारत्न गिळंकृत करू पाहणारा भुजंगनाथ. शारदेची म्हणजे तिची होळी करून त्या होळीवर आपली पोळी भाजू पाहणारा मध्यस्थ भद्रेश्वर दीक्षित किंवा धनलोभी कांचन भट, म्हणजे आपल्या पोटचा गोळा विकून पदरात सोन्याचा गोळा टाकू पाहणारा कांचन भट आणि आपल्याच बापाच्या घरी, थोडक्यात कसायाच्या घरी गरीब गायीप्रमाणे वावरणारी शारदा, ही सर्व पात्र आणि त्या पात्राचं रेखाटन अतिशय जिवंत पातळीवर करण्यामध्ये कमालीचं यश गोविंद बल्लाळ देवल यांना मिळालेलं आहे. त्यामुळे ही नाट्यवस्तू, ही नाट्य कलाकृती श्रेष्ठ आणि सरस दर्जाची ठरलेली आहे. फक्त अपवाद समाजसेवक कोदंडाची जी व्यक्तिरेखा येते, या व्यक्तिरेखेचा विकास जो स्वाभाविक क्रमानुसार व्हायला हवा आहे त्या पद्धतीने होत नाही. एक स्वतंत्र ओळख जरी या व्यक्तिरेखेची असली तरी त्यांचं व्यक्तिरेखाटन स्वाभाविक पद्धतीने जे व्हायला हवं त्या पद्धतीने होत नाही. एकीकडे समाजसेवक आणि दुसरीकडे हा कुठेतरी विवाहबद्ध होतोय, अशी ही त्याच्या पात्राशी विसंगत अशी भूमिका, म्हणजे त्याचा स्वाभाविक विकास तिथे दाखवता आले नाही. पण काही अपवाद वगळले तर निश्चितच पात्र रेखाटनामध्ये कमालीचं यश गोविंद बल्लाळ देवल यांना मिळालेलं आहे. यातील संवाद म्हणजे संगीत शारदा या नाटकातील संवाद अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत सौभद्रमध्ये जसे साकारले, नाट्यवस्तूला गतिमानता प्राप्त करून देणारे, वातावरण निर्मितीला पूरक असे म्हणजे गतिमान पूरक अशा प्रकारचे जे संवाद आहेत तसे संवाद इथे गोविंद बल्लाळ देवल यांनी साकारलेले आहेत. एकंदरीत त्यांचे जे गुरु आहेत गोविंद बल्लाळ देवलांचे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या नाट्य कर्तृत्वाचा प्रभाव गोविंद बल्लाळ देवल यांच्यावर होता आणि त्यामुळे त्यांचं आदराचं स्थान देवलांच्या मनामध्ये होतं. मग शाप संभ्रम असेल, मृच्छकटिक असेल किंवा शारदा असेल, या नाटकाच्या नांदीमध्ये ईशस्तवनानंतर
बलवंताला त्यांनी मान दिलेला आहे, म्हणजे आपल्या गुरुला मान दिलेला आहे. एवढा मोठा प्रभाव आपल्या नाट्यगुरूचा त्यांच्यावर आणि त्यांच्या नाट्य कलाकृतीवर होता असं आपल्याला म्हणता येतं. आणि आपल्या नाट्यगुरूप्रमाणे अतिशय सुंदर अशी नाट्य कलाकृती मराठी नाट्यसृष्टीमध्ये ज्यांच्या लेखणीतून साकारली ते म्हणजे गोविंद बल्लाळ देवल हे एक होत. संगीत शारदा व त्यांच्या अन्य नाटकाविषयी भाष्य करताना असं आपल्याला म्हणता येतं, जिवंत व्यक्तिचित्रण तर आहेच आहे, परंतु वातावरण निर्मिती करण्यामध्येही कमालीचं यश देवलांना लाभलेलं आहे. त्यातल्या त्यात त्यांची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे या नाटकाची भाषा भावपूर्ण आणि लयबद्ध अशा स्वरूपाची आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे अगदी नासी फडके यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जो देवल टच आहे, कमी शब्दामध्ये जास्त सांगून जाणे म्हणजे संयम आणि प्रसाद, हा त्यांचा गुण या नाट्य कलाकृतीमध्ये आढळतो. त्याला देवल टच असं म्हणतात. या दृष्टिकोनातून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. शारदा मोठी कशी झाली हे कमीत कमी शब्दात खास देवल टच या स्वरूपात, प्रसाद आणि संयम या स्वरूपामध्ये त्यांनी कसा सांगितलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. दुसऱ्या अंकातील दुसऱ्या प्रवेशामध्ये शारदा आरशाकडे तोंड करून पाठमोरी थांबलेली आहे. त्यावेळी वल्लरी नावाची तिची मैत्रीण येते आणि शारदेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणते, इंद्रा काकू काय बरं आहे काय? त्यावेळी शारदा वळून पाहते. त्यावेळी वल्लरी म्हणते, अगं शारदा, मी तुला इंद्रा काकूच समजले, किती मोठी झालीस तू. त्यावर शारदा म्हणते, या वल्लरी अक्का, किती दिवसानंतर उगवलं हे उमराचं फूल. म्हणजे असे जे काही संवाद आहेत, या संवादामधून शारदा किती मोठी झाली हे किती कमीत कमी शब्दामध्ये देवलांनी व्यक्त केलेला आहे. म्हणून हा एक खास देवल टच इथे आपल्याला पाहायला मिळतो, जो प्रसाद आणि संयम या स्वरूपामध्ये लक्षात येतो. देवलांच्या एकंदरीत नाट्यवाङ्मयीन कर्तृत्वाविषयी भाष्य करत असताना असं आपल्याला म्हणता येतं, संगीत शारदा आणि अन्य नाट्य कलाकृती यांच्यावर इतर नाटककाराप्रमाणे शेक्सपियरच्या नाट्यतंत्राचा फारसा प्रभाव नाही. यांच्या नाटकाची जातकुळी ही संस्कृत नाट्यसृष्टीकडे झुकलेली दिसते. शारदेचा विचार करत असताना पहिले 3 अंक ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यावेळी खरं तर त्याचा स्वाभाविक विकास करायचा म्हटलं तर हे नाटक शोकात्मक ठरणं अपेक्षित होतं. आणि तसं शोकात्मक नाटक ठरलं असतं तर या नाटकातून जे काही प्रश्न दाखवले गेले आहेत, बाल जरट विवाहाचे प्रश्न, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, हा मुख्य प्रश्न जो दाखवलेला आहे तो अतिशय परिणामकारक झाला असता. परंतु संगीत शारदा या नाटकाला शोकात्मक रूप देण्याच्या ऐवजी त्यांनी हे नाटक आनंद पर्यावसायी केलेले आहे. अर्थातच पुढे कोलटकर, खाडिलकर, गडकरी यांच्या काळामध्ये जी नाटके लिहिली गेली ती शेक्सपियरच्या नाट्यतंत्राच्या प्रभावातून लिहिली गेली आणि हा काळ थोडा शेक्सपियरच्या प्रभावाचाही होता. असं असलं तरीही आपल्या नाटकावर फारसा प्रभाव देवलांनी शेक्सपियरच्या नाट्यतंत्राचा पडू दिला नाही.
शोकात्मिकेकडे झुकणारं नाटक सुखात्मिकेकडे घेऊन जाणं, आनंद पर्यावसायी करणं, अर्थातच यांचा कल हा संस्कृत नाटकाकडे आहे असं आपल्या लक्षात येतं. अण्णासाहेब किर्लोस्कराप्रमाणे देवल हे सुद्धा एक उत्तम नट होते. त्यामुळे प्रायोगिक दृष्ट्या सुद्धा त्यांची नाटकं उत्कृष्ट नाटकं ठरलेली आहेत. आणि संगीत शारदा हे नाटक तर त्यांचं मराठीमध्ये एक सुंदर सरस अशा स्वरूपाचं नाटक आहे असं आपल्याला म्हणता येतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.